त्याच्यामुळे जवळजवळ 10 ते 12 वर्ष आम्ही समाजसेवा आणि जे नागरिकांची कामं करत आलो. काही कुठल्या ह्या राजकारणात येऊन काय पैसा कमवायचा नाही, काय काय असं नाहीये. या हेतूनेच मी पुढं नक्की काम करणार आहे आणि जनतेला न्याय द्यायचा आहे. त्यावेळेस खूप मनाला खंत वाटली आणि म्हणजेच तो माझ्यावर अन्याय झालेला आहे. प्रामाणिक काम विकासावर ठाम ह्या स्लोगननी मी माझं परिवार, माझे सहकारी आम्ही काम करत होतो आणि अशी छोटी मोठी कामं, रोडचे खड्डे असेल किंवा ड्रेनेज तुंबलेला असेल, हे एक आमचे 5-6 तासाचाच निर्णय झाला. पक्षात होतो. त्यांनी मला उमेदवारी देतो म्हणून कळवलं होतं. तुम्ही काम चालू ठेवा तुमचं काम चालू ठेवा, नाही का. तर काम आम्ही प्रचार सर्व जे उमेदवार इच्छुक होते, सर्व इच्छुक उमेदवार आम्ही सर्व प्रचार करत होतो. परंतु मला शेवटपर्यंत काय पक्षाने उमेदवारी दिली नाही. म्हणून मी एक निर्णय केला आमच्या सहकाऱ्यांचा आणि परिवाराचा सर्वांचा निर्णय झाला, की आपण अजितदादा च्या मार्फत आपल्या घड्याळ चिन्हावरती आपण उमेदवारी लढू. हे एक आमचे 5-6 तासाचाच निर्णय झाला आणि आम्ही आपल्या महिला अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्याकडे जाऊन आणि त्यांच्या संग बातचीत करून तसेच दादांचा निर्णय 2 तासात आम्हाला आला आणि आम्हाला घड्याळाच्या चिन्हावरती आमची उमेदवारी जाहीर झाली. त्या दिवशी AB फॉर्म मिळाला आम्हाला. तुम्ही पुणे महानगरपालिकेसाठी याच्यावर फार पूर्वीपासून प्रयत्न करत होते. काय काय उपक्रम राबवत होते? आता मी गेले 10 ते 12 वर्ष आमच्या परिवारामार्फत आणि मी म्हणजे या धायरी गावामध्ये जी समाविष्ट गावं आहेत महानगरपालिकेमध्ये झालेली, त्याच्यामुळे जवळजवळ 10 ते 12 वर्ष आम्ही समाजसेवा आणि जे नागरिकांची कामं करत आलो. माझा मागचा जो पक्ष होता, त्या पक्षाच्या मार्फतही मी धायरीमध्ये कामं केली आणि ही कामं करत असताना मी धायरी गावामध्ये समाविष्ट भागामध्ये जे पावसाळी पाणी वाहतं रोडला, तर त्याचंही स्ट्रॉम वॉटर लाईन टाकली. जवळजवळ 40 ते 50 लाख रुपयाची ते लाईन मंजूर करून आणली आणि ती टाकून घेतली. परत ड्रेनेज लाईन असेल, ज्या नागरिकांच्या समस्या आल्या की जी ड्रेनेज लाईन, तिथं आपण ड्रेनेज लाईन ज्या विशेष फंड जो गावासाठी दिला होता 11 गावांसाठी महानगरपालिकेने, त्या विशेष निधीतून बऱ्यापैकी मी आज भागात ड्रेनेज लाईन टाकून घेतल्या, म्हणजे ड्रेनेज लाईनचं जाळं तयार केलं. तसेच पाण्याच्याही लाईन जिथं ज्या एरियामध्ये नव्हत्या त्या एरियामध्ये पण पाण्याच्या लाईनी बऱ्यापैकी टाकून घेतल्या आणि अशी छोटी मोठी कामं, रोडचे खड्डे असेल किंवा ड्रेनेज तुंबलेला असेल, ही सातत्याने नागरिकांच्या ज्या कंप्लेंटी यायच्या त्या प्रमाणात मी ही कामं करून घेत होतो. नक्कीच. प्रामाणिक काम विकासावर ठाम म्हणून तुम्ही कार्य सिद्ध केलं होतं, तरी पण पक्षाने डावललं. प्रामाणिक काम विकासावर ठाम ह्या स्लोगननी मी माझं परिवार, माझे सहकारी आम्ही काम करत होतो कायमच आणि इथून पुढेही ह्याच स्लोगननी काम करणार आहे. कारण की मला कुठलं म्हणजे काही कुठल्या ह्या राजकारणात येऊन काय पैसा कमवायचा नाही, काय काय असं नाहीये. माझ्या वडिलांनी, आजोबांनी माझ्यासाठी चांगलं केलं. आम्ही सर्व करते म्हणजे बंधू वगैरे आम्ही सर्व आहेत, व्यवस्थित म्हणजे सेटल आहोत. तर आम्हाला एक जनतेची सेवा करायची आहे. त्याच हिशोबाने आम्ही या रिंगणामध्ये उतरलो आहोत. काम करायचं म्हटलं की कुठलं ना कुठलं तरी एक पद पाहिजे, आपला एक अधिकार पाहिजे. त्या हिशोबाने या नगरसेवक जे इलेक्शन लागलेले आहे, त्या रिंगणामध्ये उतरलेलो आहे आणि असंच मी जर नगरसेवक झालोय आता या काही दिवसात इलेक्शन लागेल, तर प्रामाणिक काम म्हणजे प्रामाणिक कामच असणार आहे. कुठलाही व्यक्ती आपल्यापर्यंत हे काम घेऊन आल्यानंतर आपण त्या कामाला न्याय दिला पाहिजे, त्या व्यक्तीला न्याय दिला पाहिजे. या हेतूनेच मी पुढं नक्की काम करणार आहे. जे उमेदवारीच्या बाबतीत निर्णय झाला त्यावेळेस तुम्हाला कळल्यावर कसं वाटलं? म्हणजे काय काय उमेदवारी, तुमचा जुना पक्ष आहे ना, जुन्या पक्षाने डावलल्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया नेमकी? जुन्या पक्षाने शेवटपर्यंत म्हणजे उद्या शेवटचा दिवस होता फॉर्म भरायचा आणि आदल्या दिवशी आम्हाला इतर उमेदवारांची नावं कळाली की बाबा असे असे उमेदवार आहे आणि तुमचं तिकीट डावललं गेलेलं आहे. त्यावेळेस खूप मनाला खंत वाटली आणि म्हणजे पूर्ण म्हणजे नाही का दुःख वाटलं आम्हाला. एक प्रकारे आपण एवढी कामं केली, लोकहिताची कामं केली, संघटनेची कामं केली, म्हणजे पक्षात राहून संघटनेसाठी राबलो आपण. जे वरिष्ठांचे काही आदेश असायचे ते पाळून ती सगळी कामं केली आम्ही, नाही का. त्या पद्धतीत सर्व कामं करत असताना पक्षाने जे
जी आपण परिसरामध्ये कामं केलेली आहे त्याला म्हणजे माझ्या कामाला न्याय दिला नाही, अन्याय केला आहे माझा एक प्रकारे कामावरती पण आणि संघटनेची जी कामं केली आहे त्याच्यावर पण अन्याय केलेला आहे. म्हणजेच तो माझ्यावर अन्याय झालेला आहे. कारण की एवढी कामं करत असताना तुम्ही जर कामाच्या जोरावरती जर पुढच्या माणसाला उमेदवारी देत असन आणि इतर दुसऱ्या कोण उमेदवार असन त्याला जर त्याची कामं न बघता तुम्ही उमेदवारी द्यायचं असेल तर हे चुकीचं आहे माझ्या मते तरी. कारण की मी एक प्रामाणिक काम करत होतो या पक्षामध्ये. हे उमेदवारी डावल्यावर आमच्या सर्वांना जे आमचे सहकारी आहे आणि आमचा परिवार आहे खूप दुःख 2-3 तास आम्ही दुःखात होतो. त्यानंतर आमचा निर्णय झाला. मग अजितदादांनी आमच्यावर विश्वास टाकला आणि आम्हाला तिकीट दिलं. पक्ष सोडताना वाईट वाटलं नाही? पक्ष सोडताना वाईट वाटलं, परंतु परंतु काय आहे की मला जनतेसाठी काम करायचं आणि जनतेला न्याय द्यायचा आहे. जनतेचे जे अपेक्षा आहेत माझ्याकडून, जे इथून मागं जी मी कामं केलेली आहेत त्यांचे माझ्यापर्यंत आशीर्वाद आहेत, त्यांचे आशीर्वाद आहेत माझ्याकडे आणि त्यांच्या अपेक्षा आहे की बापू हा व्यक्ती काम करणारा आहे. त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये उतरलेलो आहे. आता तुमचे काही जुने सहकारी तुमच्या सोबत नाही, तरी तुम्ही निवडणूक लढवतात राष्ट्रवादीकडे. किती विजयाची तुम्हाला हमी होती? जुने सहकारी आता त्या पक्षामध्ये आहेत, त्यांचे इलेक्शनची कामं चालू आहेत, कोणाच्या मागं सगळे फिरतात आहेत. त्याचा काय त्यांच्या आरंभ पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा.